बसमध्ये प्रवासी महिलांचे दागिने चोरी करणारी टोळी अखेर सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात। 9 फेब्रुवारी रोजी फिर्यादी दुपारच्या सुमारास भोसरी बस स्टँड पुणे ते बालाजीनगर बस स्टॉप पुणे असा PMPML बसने प्रवास करत असताना प्रवासादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांचे उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरी केल्याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांनी बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर बांगडी चोरी ही रेकॉर्डवरील आरोपी गोविंद गायकवाड व त्याच्या साथीदारांनी केली असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती। सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी मिळून येत नव्हता। त्या दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना सदरचा आरोपी गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग यांच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृह ओरस सिंधुदुर्ग येथे असल्याची वरिष्ठांच्या परवानगीने लागलीच तपास पथकाखाली पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश करचे यांच्या करवी व देखरेखीखाली जिल्हा कारागृह ओरस सिंधुदुर्ग येथून आरोपी नामे गोविंद विठ्ठल गायकवाड, वैभव शैलेश गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांना सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन तपास आरोपी गोविंद गायकवाड यांनी दाखल गुन्हा त्याचा साथीदार वैभव गायकवाड याच्या सोबत केले असल्याचं कबूल केल्याने नमूद आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। पुण्यातून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।